या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। इंडिया आघाडीचा आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। संसदेपासून निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होणार। राज्य निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना नोटीस। मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। 10 दिवसात शपथपत्र न दिल्यास कारवाईची शक्यता। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासाने आज डिनरचं आयोजन। इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना डिनरसाठी निमंत्रण। ईव्हीएम हॅक करून दाखवा, निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं। मात्र विरोधक फक्त आरोप करतात, आयोगाला सामोरं जात नाही। राहुल गांधींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। राज्यभरात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन। उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार। मोदी सरकारला गडकरींना निवडणुकीत हरवायचं होतं का? गडकरींची 3.5 लाख मतं कमी करून कुठला बदला घ्यायचा होता? गडकरींच्या मुलाखतीचा दाखला देत वडेट्टीवारांचा सवाल। निवडणूक आयोगाला जनता चापकाने फोडेल, सामनात असं म्हटलंय। मतदारांची फसवणूक करून मोदी फडणवीस निवडणूक जिंकलेत। सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल। निवडणूक आली की विरोधकांची नौटंकी सुरू होते। विरोधकांना निवडणुकीचं केवळ राजकारण करायचं असतं। इंडिया आघाडीच्या मोर्चावरून बावनकुळेंची टीका। घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन। राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। तर पुढील 5.5 वर्ष विरोधकांना मोर्चेच काढायचे। येत्या निवडणुकीत महायुतीची सत्ता येणार। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त। जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीची गुरुवारी पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेला शरद पवार उपस्थित, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही उपस्थित राहतील। मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची उद्या संध्याकाळी बैठक। बांद्रातील रंगशारदा सभागृहात बैठक पार पडणार। उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील। मार्मिकचा बुधवारी 65वा वर्धापन दिन। रवींद्र नाट्य मंदिरात संध्याकाळी 6 वाजता वर्धापन दिन सण साजरा होणार। तर उद्धव ठाकरे या दिनानिमित्त मार्गदर्शन करणार आहेत। नाशकात मनपा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी सेनेची आज बैठक। बैठकीला उदय सामंत, राहुल शेवाळे, संजय मोरे उपस्थित राहणार अशी माहिती। उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांकडून बैठकीत आढावा। काँग्रेसची भूमिका योग्य वेळी ठरवू, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत निर्णय घेतील। ठाकरे बंधूंच्या आगामी निवडणुकीतील युतीवर बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर। गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार। पुण्यात आजपासून प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची 2 दिवसीय निवासी कार्यशाळा। प्रभारी रमेश चन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची आज उत्तर महाराष्ट्राची बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन। उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुखांकडून आढावा घेतला जाईल। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार। कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर आज आणि उद्या तातडीने संवर्धन प्रक्रिया। भाविकांना मूळ अंबाबाई देवीच्या मूर्तीचं आज दर्शन घेता येणार नाही। पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसारच प्रक्रियेचा निर्णय। माधुरी हत्तीणीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। वनतारातून हत्तीणीला पुन्हा नांदणी गावात आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील न्यायालयासमोर ठेवला जाईल। धर्माविरुद्ध निकाल गेला तर कोर्टालाही मानणार नाही। वेळ आली तर कबुतरांसाठी शस्त्र उचलू। दादरमधील कबुतरखाना बंदीवरून जैन मुनींची चिथावणी। तर जैन समाजाच्या आंदोलनाला मराठी एकीकरण समिती उत्तर देईल। दादरमधील कबुतरखान्यावर पालिकेनं आंदोलकांनी फाडलेली ताडपत्री पुन्हा लावली। परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त। कबुतरांना दाणे टाकू नये, कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार नाही। दादरमध्ये कबुतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन। तर गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येत कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरू। कबुतरांना 2 तास खाद्य देण्याची परवानगी द्या। दादर कबुतरखान्याजवळ कबुतरखाना ट्रस्टचा फलक। सकाळी 6 ते 8 या वेळेत खाद्य देण्याची परवानगीची मागणी। परवानगी मिळत नाही तोपर्यंत खाद्य घालू नका असंही आवाहन। कबुतरांच्या विषयाचा निर्णय न्यायालयाने दिलाय। कबुतरांच्या विषयात कुणी धर्म आणू नये। जैन मुनींच्या धर्मावरील वक्तव्यावरून शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया।
पुण्यात पुन्हा हुंडाबळी 20 लाखांच्या मागणीनंतर स्नेहा झेडगेंची आत्महत्या आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना 7 जणांविरोधात गुन्हा दाखल सासू सासरे आणि नवऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून स्नेहा झेंगडेंची आत्महत्या वैष्णवीच्या प्रकरणातून आपण काहीच धडा घेतला नाही का स्नेहा झेंगडे आत्महत्या प्रकरणावर रोहित पवार यांचा पोस्ट करत सवाल पुण्यातील स्नेहा झेंडगे आत्महत्या प्रकरणात कठोर कारवाई करावी स्वाभिमानी ब्रिगेडच्या रोहन सुरवसे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी नागपुरात काँग्रेस नेते मुजीब पठाण यांनी काढला मोर्चा सुनील केदार यांच्या अटकेच्या मागणीसाठी हा मोर्चा नागपूर जिल्हा बँकेतील 150 कोटी वसूल करण्याची मागणी कल्याण आणि डोंबिवलीत 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटणची पार्टी ठेवा आम्ही चिकन मटण खायचं की नाही हे सांगणारे आयुक्त कोण मी स्वतः स्वातंत्र्यदिनी मांसाहाराची पार्टी करणार हिंमत असेल तर अटक करून दाखवा जितेंद्र आव्हाडांचं आव्हान आव्हाडांची अवस्था बिनबुडाच्या भांड्यासारखी एखाद्या दिवशी मांस नाही मिळालं तर त्यांचं भांडवल करायचं का केडीएमसीतील मांसाहार बंदीवरील आव्हाडांच्या विधानावरून गुणरत्न सदावर्तेंची टीका कल्याण डोंबिवलीतील आदेश का काढला कुठल्या अधिकाऱ्यानं काढला त्यांना कुणी निवेदन दिलं हे चेक करावं लागेल चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा घातल्याचा दावा 30 ते 35 कुटुंब मराठी असतानाही एका हिंदी कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातली राहुल सातपुतेंची सोशल मीडियावर पोस्ट विठ्ठल मंदिरात पूजा मराठीतूनच होते मात्र परराज्यातून काही भाविक येतात त्यांच्यासाठी पूजेची माहिती हिंदीतून सांगितली जाते याबाबत चौकशी करून कार्यवाही करू मंदिर समितीचं स्पष्टीकरण ओबीसींना त्यांनी कायम पाण्यात पाहिलेलं आहे आता काय यात्रा काढतायत कोणत्याही योजना ओबीसींपर्यंत पोहोचू दिल्या नाही आता ओबीसींची आठवण आली असेल तर कृतीत दिसू द्या देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार गटाला टोला शरद पवार ओबीसींचं राजकारण करतात मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवार होते असं लोक म्हणतात शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया शरद पवार जेव्हा ओबीसींच्या बाजूने असतात तेव्हा ते षडयंत्र रचतात जरांगे नावाच्या बोबड्याला रसद पुरवणारे मंडल यात्रा काढतात लक्ष्मण हाकेंची शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून टीका दगाबाज पवारांना खड्यासारखा बाजूला करा हाकेंचं आव्हान रंजन खेवलकरांचा देशातला सर्वात मोठा विषय होऊ शकेल रुपाली चाकणकरांनी केलेल्या आरोपांनंतर महाजनांची प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी बोलताना जीभ ताब्यात ठेवली पाहिजे खडसेंच्या चाकणकरांवरील वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्तेंची टीका वारंवार केला जाणारा अपमान थांबवला पाहिजे सदावर्तेंची मागणी मराठ्यांविरोधात दंगल करा असे कान फुंकले गेले दंगल झाल्यास फडणवीस जबाबदार राहणार जरांगेंचा आरोप तर फडणवीसांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान जरांगेंनी पात्रतेनुसार बोलावं हाकेंचा पलटवार बीडच्या गेवराईत खरेदीसाठी आलेल्या महिलेवर गोळीबार जीव वाचवण्यासाठी पळत असताना अज्ञातांनी महिलेवर गोळीबार केला महिलेवर उपचार सुरू विशिष्ट अधिकार द्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी द्या राज्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन तर आरएसएसचं वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ त्यामुळे हे होणारच आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका राज्यमंत्र्यांनाही काम करण्याची संधी दिली पाहिजे अंबादास दानवेंचं वक्तव्य तर मुख्यमंत्र्यांनीही राज्यमंत्र्यांना अधिकार दिलेले आहेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया विमानाप्रमाणे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ब्लॅक बॉक्स लावण्याच्या निर्णयाला कोल्हापुरातून पहिला विरोध देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक आमदार सतेज पाटलांकडून हरकती नोंदवण्याचं आवाहन बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंविरोधात विरोधक एकवटले ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला भाजप सहकार समृद्धी पॅनलचं आव्हान असणार आहे भाजप शिंदेच्या सेनेच्या 5 संघटनांनी ठाकरेंविरुद्ध वज्र मोठा वळली परळीच्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात धनंजय मुंडेंनी मतदानाचा हक्क बजावला तर पंकजा मुंडेंनीही मतदानाचा हक्क बजावलाय डोंबिवलीमध्ये हाय प्रोफाईल सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत हाणामारी बोगस मतदानाच्या संशयावरून हाणामारी झाल्याचा प्रकार मानपाडा पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याचं समोर अंबरनाथमध्ये मनसेतून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांविरोधात मनसे आक्रमक मनसे कार्यकर्त्यांची नोटा दाखवत घोषणाबाजी आता तुम्ही निवडून येऊनच दाखवा मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्केंचा इशारा जळगावच्या जामनेरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमाला रक्षा खडसे अनुपस्थित कार्यक्रमाच्या बॅनरवर प्रमुख अतिथी म्हणून रक्षा खडसेंच्या नावाचा उल्लेख जळगावच्या जामनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रम अचानक आलेल्या पावसानं गोंधळ उडाला खुर्च्या डोक्यावर घेऊन काहींनी गिरीश महाजनांचं भाषण ऐकलंय
खडसेंच्या प्रतिमेवर थुंकणं योग्य नाही. संबंधित प्रकाराबाबत मला माहिती नाही, माहिती घेतो. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. तर 2 दिवसांपूर्वी चाळीसगावात भाजप कार्यकर्ता एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर थुंकला होता. अकोल्यात दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेकडून 2 वेगवेगळे आदिवासी दिन साजरे. आदिवासी बांधव आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचा रोहित पवारांकडून आरोप. कितीही समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास. आमदार भास्कर जाधव यांचं स्टेटस. गुहागरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून जाधव यांची कोंडी करण्याचा प्रयत्न. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सांगली दौऱ्यावर. पक्षाच्या कार्यालयाला भेट देणार. प्रशासनाकडून विश्रामबागमधल्या स्फूर्ती चौकापासून भाजपच्या कार्यालयात जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी. कोल्हापुरात गणेश मंडळांवरून ठाकरे आणि शिंदेच्या सेनेतील वाद समोर. ठाकरेंच्या सेनेचे रविकिरण इंगवले आणि शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. दरम्यान रविकिरण इंगवलेंवर गुन्हा दाखल. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधून 226 संरक्षित प्राणी जप्त. वनविभागाची कारवाई. आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात 3ऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची अलोट गर्दी. आज ब्रह्मगिरी प्रदक्षिणा असल्यानं भाविकांकडून काल रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात. हिंगोली औंढा नागनाथमधील नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी दर्शनासाठी मोठी रीघ. मध्यरात्रीपासूनच मंदिर दर्शनासाठी खुलं. कल्याण पूर्वमधील गोर बंजारा समाजाचा तीज महोत्सव आणि स्नेहमिलन सोहळा. पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर. उच्च शिक्षित बंजारा बांधवांचा सत्कार. रक्षाबंधनाच्या दिवशी पुण्यात पीएमपीएमएल बसची तिजोरी भरली. एका दिवसात तब्बल 2.61 कोटींचं उत्पन्न. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 72 लाख अधिक उत्पन्न. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील एआय आधारित इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमने जुलै 2024 पासून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरोधात 27 लाख ई चलान जारी केले. या चलनांची एकूण रक्कम सुमारे 470 कोटी रुपये. पुण्यातील अंधारबंद जंगल ट्रेक पर्यटकांसाठी खुला. 2 दिवसात 300च्या वर ऑनलाईन बुकिंग. वर्षाविहारासाठी होणारी अनियंत्रित गर्दी रोखण्यासाठी वन विभागाने सुरू केली ऑनलाईन बुकिंग. पुण्यातील चाकण परिसरात 5 दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित. विजेच्या अतिरिक्त दाबाने पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाचं नुकसान. टँकर आणि बाटलीबंद पाण्यावर स्थानिकांना अवलंबून राहावं लागतंय. सोलापूरच्या करमाळ्यातील उंदरगावमधील अंगणवाडीला लालपरीचा लोक. ग्रामस्थांच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वेगळ्या अनुभवातून शिक्षण. नाशिकमधील मनमाडच्या डॉ. आंबेडकर वसतिगृहाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा द्यावा. आंबेडकरी अनुयायांच्या बैठकीत आग्रही मागणी. वसतिगृहाचं नूतनीकरण करून विविध शैक्षणिक सुविधा, अत्याधुनिक लायब्ररी करण्याची मागणी. केरळहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं रात्री चेन्नईत इमर्जन्सी लँडिंग. याच विमानातून खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्यासह इतर खासदारही करत होते प्रवास. भारतामध्ये सोरायसिसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली. भारतात सोरायसिसची रुग्णांची संख्या 0.4 ते 2.08% इतकी आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ. 2 कंपन्यांद्वारे 58 कोटी कमावल्याचा आरोप. ईडीने रविवारी रॉबर्ट वाड्रांविरोधात दाखल केलं आरोपपत्र. नागपुरात एनसीईआरटीच्या बनावट पुस्तकांच्या विक्रीचं रॅकेट समोर. बनावट पुस्तक विक्रीचा रॅकेट नागपूरसह देशात असल्याची माहिती. राज्यातील खासगी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी ठरवलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारणी केल्याची कारवाई आता होणार आहे. शुल्क आकारणीबाबत शुल्क नियामक प्राधिकरणाचा म्हणजेच एफआरएचा स्पष्ट इशारा. देशात आर्थिक साक्षरांची संख्या केवळ 27%. बँकेचे व्यवहार न कळणाऱ्यांची संख्या देशात अधिक असल्याची माहिती समोर. व्हीपी रिसर्च संस्थेच्या संशोधन अहवालातून समोर आली माहिती. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. विश्वगुरू व्हायचं असल्यास आयात कमी आणि निर्यात वाढवावी लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर नितीन गडकरींचं वक्तव्य. पुढचं युद्ध लवकरच होऊ शकतं. आपल्याला तयार राहावं लागेल. भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं विधान. हे युद्ध लष्करासह संपूर्ण देशाला एकत्र येऊन लढायचंय. द्विवेदी यांचं आवाहन. काही लोक स्वतःला बॉस समजतात, मात्र विकसित भारत सर्वांचा बॉस आहे. काही लोकांना भारताचा विकास झालेला आवडत नाहीये. टॅरिफवरून राजनाथ सिंह यांचा ट्रम्प यांच्यावर निशाणा. शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीतील हजारो पैलवानांनी केलं रक्तदान. या वर्ल्ड
IVF डे. ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.